ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष एबीपी माझावर। बिहारचे निकाल आज सकाळपर्यंत अखेर खात्रीलायकरित्या जाहीर झाले। कालपर्यंत आपण शब्द वापरत होतो हे कल कायम राहिले, तर ते आता स्पष्ट झालंय। तो कौलमध्ये परावर्तित झालेले आहेत आणि आता स्पष्ट झालेले की एनडीए तिथे सत्तेवरती येईल। म्हणजेच भाजप, नितीश कुमार आणि मग आणखी कोणी छोटे पक्ष असल्यास, लोजप जॉईन वगैरे झाल्यास वगैरे तर सत्तेत येऊ शकतात। मुद्दा असा आहे की यामध्ये नितीश कुमारांचं मुख्यमंत्री होणं भाजपनं वेळोवेळी जाहीर करून टाकले। मतदानाच्या या निवडणुकांच्या निकालानंतर सुद्धा जाहीर केलं की तेच आमचे मुख्यमंत्री आहेत। प्रश्न असा आहे, तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला नितीश कुमारांचा जदयू हा मुख्यमंत्री होईल का? नितीश कुमारांना स्वतःला ते पटेल का? कारण हे उघड आहे। अशा स्थितीमध्ये तो मुख्यमंत्री हा थोडेसे कठोर शब्द वापरायचे झाल्यास आश्रित, परावलंबी, दुसऱ्यांच्या दयेवर जगणारा अशा शब्दांमध्ये ज्याचा समावेश व्हावा अशाच परिस्थितीत असतो, कारण तुमच्या जागाच तिसऱ्या क्रमांकाच्या आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या काँग्रेसचे काही नेते म्हणतात, शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात की बातमी येऊ शकते बिहारमधून। कोणती बातमी? सत्तांतराची बातमी। सत्ताधारी तोच, सत्तांतर पक्षांचा असा हा वेगळा पॅटर्न तयार होऊ शकतो जो महाराष्ट्रात झालेला आहे। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आधी हा रिपोर्ट पाहूयात, काय घडू शकतं बिहारमध्ये। गुन्हेगारी वाढली की आधी महाराष्ट्राचा बिहार व्हायचा, आता बिहारचा महाराष्ट्र होणार का? जे 35 दिवसांमध्ये राज्यात घडलं ते आता बिहारमध्ये घडणार का? भाजपला दूर ठेवण्यासाठी बिहारमध्येही महाविकास आघाडी शक्य आहे का? हे प्रश्न विचारण्याचं कारण नितीश कुमार यांचं मौन। जेव्हापासून निवडणूक झाली आहे तेव्हापासून नितीश बाबू गप्प आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय, जे महाराष्ट्रात झालं ते बिहारमध्ये होणार का? म्हणजे भाजपला दूर ठेवण्यासाठी नितीश यांची जेडीयू, तेजस्वी यांची आरजेडी आणि काँग्रेस एकत्र येणार का? महाराष्ट्र आणि भाजपमधल्या राजकारणाचा सारीपाट किती हुबेहूब आहे बघा। महाराष्ट्रात सेना भाजप एकत्र लढले होते, बिहारमध्येही जेडीयू भाजप एकत्र लढले होते। महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, बिहारमध्ये भाजप दुसऱ्या नंबरवर। महाराष्ट्रात सेनेच्या जागा कमी झाल्या आहेत, बिहारमध्येही जेडीयूच्या जागा कमी झाल्या। महाराष्ट्रामध्ये 80 वर्षांच्या पवारांची राष्ट्रवादी आहे, बिहारमध्ये 31 वर्षांच्या तेजस्वीची आरजेडी आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला मागे टाकत भाजप मोठा भाऊ झालाय, बिहारमध्येही जेडीयूला मागे टाकत भाजप मोठा भाऊ झालाय। निवडणुकीचे निकाल 20%ही जाहीर झाले नव्हते तेव्हापासून बिहारमध्ये भाजपनं घोषणा करण्यास सुरुवात केली, नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार। त्यामुळे अशा कोणत्याही शक्यतेला भाजपवाले अर्थातच फेटाळत आहेत। आम्ही आधी घोषित केलाय, मुख्यमंत्री हा जेडीयूचा होईल आणि नितीशजी मुख्यमंत्री होतील। आमचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदीजींनी ही ऑलरेडी घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे। बघा, भारतीय जनता पार्टी शब्दाचा पक्का आहे। फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या एकाच उद्देशानं 3 पक्ष जर एकत्र आले तरच हे गणित होऊ शकतं। अर्थात जर असं झालं तर शिवसेनेपेक्षा जास्त आनंद दुसरा कुणाला होईल? एक तेजस्वी नेतृत्व आहे बिहार आणि उत्तर हिंदुस्थानातलं, तुम्हाला त्याची चिन्ह दिसतील। हे सरकार जे नवीन येणारं आहे, मला पूर्ण खात्री आहे काही कालांतरानं नितीश कुमारच कंटाळतील या सरकारला, आणि त्याने एखादा नवा प्रयोग अंमलात आणला त्यानंतर तरी कोणाला आश्चर्य वाटायला नको। राजकारणात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतानाचा साक्षीदार अख्खा महाराष्ट्र आहे। बरोबर वर्षभरापूर्वी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील आणि सर्वात मोठा पक्ष भाजप हा विरोधी बाकांवर असेल याची कल्पना तरी कोणी केली होती का? त्यामुळे राजकारण हे कल्पने पलीकडचं जग आहे, जिथं काहीही होऊ शकतं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
आणि त्यामुळे अशक्य नाहीये की बिहारमध्ये जे फारच स्वाभाविक वाटतं ते होणारच नाही. खास करून नितीश कुमारांचा कालपासून असलेला एक अबोला, एक निरुत्साह, म्हणावा तसं त्यांना यश ते जाणवत नाहीये. त्यांना कल्पना आहे की आपलं हे यश हे भाजपच्या छत्रछायेखालचं यश आहे. किंबहुना भाजपचे काही कार्यकर्ते उघडपणे म्हणतात या जदयूच्या जागा सुद्धा मोदी प्रभावामुळेच आलेल्या आहेत, ज्याच्यात काही खोटं पण नाही. काही प्रमाणात ते मान्य होण्यासारखं आहे. तोच आपला विषय. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत असतील नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या, केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य प्रवक्ते, अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते, याशिवाय अंजुम आरा, जदयूच्या प्रवक्त्याही आपल्यासोबत मला दिसत आहेत, त्या आलेल्या दिसत आहेत सगळ्यांचं, आणि अभय देशपांडे सुद्धा दिसत आहेत मला, वरिष्ठ राजकीय विश्लेषक. सगळ्यांचं स्वागत. मी अंजुम आरा यांच्यापासून सुरुवात करेन, कारण त्या तशाही तिकडे बिहारमधून आहेत, त्यांना पहिला वेळ दिला तर बरा पडेल. अंजुम आरा अजून कनेक्ट नाही झालेला, हरकत नाही. मी भाजपपासून सुरुवात करतो. केशव उपाध्यायजी, काँग्रेसचे काही नेते असं म्हणतायत की वेगळ्या गोष्टी घडू शकतात, आणि काँग्रेसही बाजूला राहू द्या. नितीश कुमारांचा काल एवढा मोठा विजय, चौथ्यांदा पुन्हा सत्तेत सहभागी होत असताना उत्साहच दिसून येत नाही. काय कारण असावं मग? असं आहे की नितीश कुमारांचा उत्साह दिसून येतो की नाही हे त्यांचा जनता दल युनायटेडचे इथं प्रवक्ते आहेत माझ्या माहितीप्रमाणे, त्या नक्कीच सांगतील. काल त्यांचे प्रवक्ते अनेक राष्ट्रीय चॅनलवरती, वाहिन्यावरती होते, त्यांनी भावना आपल्या व्यक्त केल्या, आनंद व्यक्त केला, त्यामुळे तो काही मुद्दा इथे येत नाही. दुसरं असं की हे खरं आहे की त्या तुम्ही जे म्हणता, शेवटी तुमचं एक वाक्य होतं, राजकारणात काही शक्य असतं. हे सगळं खरं आहे, राजकारणात काही शक्य असतं. अशा प्रकारे जरी, आणि ते गेल्या वर्षभरापूर्वी आपण पाहिलं की जनमताचा अपमान करीत ज्या जनतेने एका विश्वासाने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीवरती शिक्कामोर्तब केलं होतं, त्याचा विश्वासघात करीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली. चौथ्या नंबरचा काँग्रेस पक्ष सत्तेत जाऊन बसला, ज्याला मतदारांनी नाथाडलं होतं. हे महाराष्ट्रात घडलं. तसंच बिहारमध्ये घडेल का असा प्रश्न, आणि तसं घडवण्याचे काही आवाहनं पुन्हा एकदा काँग्रेसकडनं, म्हणजे ज्या लोकशाहीच्या, आपण लोकशाहीमध्ये असं मानतो की शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं असतं, बरोबर, तो लोकशाहीचा कौल मानायचा असतो. मात्र इथे मात्र महाराष्ट्रात तर तो लाथाडला गेलाच, पण आता काँग्रेसचे नेते मात्र बिहारमध्येही तो लाथाडावा अशा प्रकारच्या मागण्या, घोषणा करत आहेत. पण एक संदर्भ लक्षात ठेवला पाहिजे की नितीश कुमारांनी हा प्रयोग 2015ला केलाय. 2015 साली ते काँग्रेससोबत गेले होते, ते लालू प्रसादांच्या सोबत गेले होते, आणि 9 महिन्यामधला त्यांचा जो तिथला अनुभव होता तो त्यांना माहितीये. अनेक किस्से त्या बिहारमध्ये चर्चेत जातात. एका ज्येष्ठ नेत्याच्या अंगावरती लालू पुत्र कसे अंगावर धावून गेले होते वगैरे, अशा असंख्य किस्से, कथा त्या सगळ्याच्यात आहेत. आणि त्याच्यामुळे 9 महिन्यातच ज्या पद्धतीचा कारभार जनता दलाच्या, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांकडे त्यावेळी सुरू होता, तो सहन न झाल्यानंतर 9 महिन्यातच नितीश कुमार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे. एक दुसरं असं, भारतीय जनता पार्टीसोबत त्यांचा संसार गेले 15 वर्ष सुखानं सुरू आहे. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी नव्हत्या, कुठल्या प्रकारच्या गोष्टी नव्हत्या, आणि एक प्रकारे ज्याला बॉन्डिंग असं म्हणतात ते त्या दोघांचं तिथं नीट झालं होतं. आणि त्याच्यामुळे ते अशा प्रकारचा काही निर्णय घेतील असं वाटत नाही. शेवटी हायपोथेटिकल सवाल आहे, असं झालं तर काय करायचं. पण आता तरी जनता दल, नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी यांचंच सरकार तिथे येईल, ह्याच्याबद्दल दुमत बघायचं कारण नाही. तुम्ही केशव उपाध्ये म्हणताय ते बरोबर आहे. प्रश्न असा आहे, मागच्या वेळेचा जसा तुम्ही उदाहरण दाखला देताय, त्यावेळी जदयूची कामगिरी आतापेक्षा तुलनेनं बरी होती. दुसरी गोष्ट, तेव्हाचा भाजप, तेव्हाचा भारताचा काळ आणि आत्ताचा, ज्यावेळी तुम्ही सर्व शक्तिमान आहात, आणि मी मनापासून सांगतोय केशव उपाध्येजी, अशा वेळी जे सेनापती बापट महाराष्ट्रासाठी म्हणाले होते, खरा वीर वैरी पराधीनतेचा, लक्षात घ्या, हे कळणार नाही का? एवढा मोठ्या ज्येष्ठ नेत्याला हे माहीत नसणार का? 43 तिसऱ्या क्रमांकाची संख्या आपल्याकडे आहे, आणि आपण भाजपच्या मदतीवरती मुख्यमंत्री होतोय. हा मनाला डासणारा प्रश्न असतो केशव उपाध्ये, आणि तुमची चूक नाही, ते नितीश कुमारांसाठी असणार आहे. म्हणून मी जातो काँग्रेसकडे. आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे. अतुल लोंढेजी, तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला असं का वाटतंय की काहीतरी बिहारमध्ये वेगळंच होईल? भाजप मंडळवाले म्हणतात आम्ही देणार आहोत मुख्यमंत्रीपद. नाही, असं आहे की आम्हाला स्पष्टपणे असं वाटतं की भाजपचं शासन जे आहे ते देशासाठी योग्य नाही, देशाच्या संविधानासाठी योग्य नाही, आणि देशाचं भविष्य जे आहे ते भाजपच्या हातामध्ये सिक्युअर नाही आहे. एक पक्ष म्हणून आम्हाला आमचा हा विचार आहे, आणि त्या विचारासाठी, भाजपला दूर ठेवण्यासाठी. पण अतुल लोंढेजी, माफ करा अतुल लोंढेजी, हा जनमताचा अनादर नाही, हा जनता मूर्ख आहे असं तुम्हाला म्हणायचंय? जर का तुम्हाला जे कळतं ते बिहारच्या जनतेला कळत नाही, म्हणजे मला एकदा ही तड पण लावून टाका, याला काय अर्थ आहे? आता जनतेने निवडून दिलेल्या मोठ्या संख्या दुसऱ्या क्रमांकाच्या दिलेल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये फक्त एका आमदारकीचा फरक आहे. मला थोडंसं बोलू दिलं तर बरं होईल प्रसन्न. प्रश्न असा आहे की स्वतः तेजस्वी यादवनी ट्विट करून टाकलेलं आहे
की कशा पद्धतीनं तिथे कलेक्टरवर दबाव आणून जिंकलेल्या लोकांना पहिले मिठाई वाटप झाली, तिथे डिक्लेअर केलं आणि त्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं हरवलं या गोष्टीचा तळा अजून लागायचा आहे. बरं, त्या जवळजवळ 9 जागा आहेत. शेवटी 1 वाजता प्रेस कॉन्फरन्स, इलेक्शन कमिशन 1 वाजता रात्री प्रेस कॉन्फरन्स घेतलं. 11:58 अभिनंदन करणारं ट्विट देशाच्या प्रधानमंत्र्यांचं येतं. देशाच्या प्रधानमंत्र्यांचं ट्विट कधी पण याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या पूर्वी येत नाही, जोपर्यंत फायनल पूर्ण होत नाही. त्याच्यानंतरच ते सांगतात की 33 लाख मतदान मोजायचं आहे आणि 40 सीट्स जे आहेत त्याच्यावरचं काउंटिंग आहे ते. हा एक प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्ही जनमताचा जर प्रश्न केला तर जनमताचा आदर आहेच, याच्यात काही वादच नाही. आम्ही आमची डिफीट पण स्वीकारलेली आहे, त्यात काही वाद असण्याचं कारण नाही आहे. आणि यांचं कसं आहे की आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आपल्याला स्वतःला सती सावित्रीसारखं ठेवायचं. त्यावेळेस मॅन्डेट कुणाला दिलं होतं, त्यावेळेस आरक्षणाच्या रिव्ह्यूचा प्रश्न होता, त्यावेळेस लँड ॲक्विजिशन बिल, भूमी अधिग्रहण कायदा त्याच्या विरोधामध्ये रन माजलेलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये मॅन्डेट होतं. 81, 71, 27 असा तो मोठा मॅन्डेट होता. मला लोंढेजी, मला वेळेची मर्यादा आहे. माझा बेसिक प्रश्न होता, बिहारमध्ये भाजपेतर पक्ष ज्याच्यात तुम्ही सुद्धा आलात असे मिळून काही वेगळं समीकरण जुळू शकतं अशी शक्यता आहे का? हरकत नाही, मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी पुन्हा येईन अतुल लोंढे तुमच्याकडे. छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर आपण बिहार पासून सुरुवात करूयात. जयदेवच्या प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न आकाराला येईल का? म्हणजे सत्तेच्या पूर्वी जी आघाडी असते ती तुटते आणि त्यातला एक पक्ष विरोधकांना जॉईन होतो आणि सत्ता स्थापन करतो. आपण जाऊयात नीलम गोऱ्हेंकडे. नीलमताई, असे काही संकेत तुम्हाला बिहारमध्ये जाणवत आहेत का? एक असं व्हावं का आणि असे संकेत जाणवत आहेत? हो, मी अतुलजी येतो तुमच्याकडे. नीलमताईंकडे मी मगाचपासून गेलो नव्हतो. नीलमताई, एक असं व्हावं की नाही या आमच्या वाटण्याला फारसा काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि याला कारण असे की तिथले राजकीय पक्ष स्वतः स्वतंत्र भूमिका आहेत, स्वतः त्यांनी चांगले वाईट जे काही एकमेकाच्या बद्दलचे अनुभव घेतलेले आहेत. आणि मुळामध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यामध्ये जे प्रचंड वैमनस्य होतं आणि समाजवादी चळवळीत ते अगदी फार मोठं एक ज्याला आपण म्हणू की फाटाफूट झाली, त्याच्यानंतर हे सर्व बिगर काँग्रेसिझम मधून भारतीय जनता पक्ष आणि त्याला एनडीए बरोबर जॉर्ज फर्नांडिस असतील हे सगळेजण एकेकाळी एकत्र होते. त्याच्यानंतर आज ते नितीश कुमार फक्त त्यांच्या सोबत राहिलेले आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे, विशेषतः अकाली दलाचा पण नुकताच झालेला जर का अनुभव पाहिला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षापासून शेवटी हरकत घेतलेली आहे, ते जर का पाहिलं तर एक स्वतःची जी त्या राज्यामधली एक जागा असतो, अवकाश असतो, तोच नंतर व्यापक करण्याचं कौशल्य म्हणूया आपण, चाणक्य नीती म्हणूया किंवा कार्यशैली म्हणूया, त्याच्यामुळे कुणीही छोट्या घटकांना त्याच्याबद्दल फार आनंद वाटत राहतो अशातला भाग नाहीये. कम्युनिस्टांच्या ज्या आघाड्या आहेत, विशेषतः पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू, केरळ याच्यामधल्या, त्याच्यात सुद्धा खूप मतभेद असतील तरी त्यांनी मात्र अनेक वर्ष दीर्घकाळ त्या आघाड्या चालवलेल्या आहेत. तुमचा तो मूळचा विषय आहे की बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न होईल का, तर एक मला असं वाटतं की असा महाराष्ट्र पॅटर्न व्हायला माननीय उद्धव साहेब एकदा बोलले होते बघा, तुमच्या लक्षात असेल, जानेवारी महिन्यातल्या गेल्या वर्षीच्या आधीच्या वर्षामध्ये शिवसेनेच्या शिबिरामध्ये, आणि ते म्हणाले होते की आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली. आणि त्यावेळेला खूप ते वाक्य गाजलं होतं, खूप लागलंही होतं सर्वांना. पण ज्या वेळेला मनुष्य इतका अस्वस्थ असतो आणि त्यांना असं वाटत असतं की आपण आपल्या आणि आपल्या समाजाचं, आपल्या मतदारांचं आयुष्य बर्बाद करतो यांच्यावर राहून, त्याच वेळेला असे निर्वाणीचे विषय घेतले जातात. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरचा जो महाराष्ट्र पॅटर्न आहे तो एका अर्थाने बाहेरच्या राज्यात सुद्धा त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, कारण शेवटी काळ असतो राजकीय घडामोडींचा. आणि म्हणून मला असं वाटतं आम्हाला काही वाटण्यापेक्षा मगाशी संजय राऊतांनी पण जे स्टेटमेंट केलं की अजून परिस्थिती अस्थिर आहे आणि ती अस्थिरता सगळी जर का पाहिली तर ती योग्य आहे की नाही याचं उत्तर काळ ठरवेल. परंतु एकच वाक्य शेवटी सांगेन की भूमिकेवर काहीतरी समान मुद्दे आहेत का, दुसरं म्हणजे एकमेकाच्या बरोबर सत्तेचं समीकरण किंवा सत्तेचा पॅटर्न काही ठरू शकेल का, आणि तिसरं म्हणजे ज्या वेळेला कुणालाच एक बहुमत नसतं, एकाच पक्षाला थेट बहुमत नसतं. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. केशव उपाध्यायजी, नीलमताई काय म्हणाले आपल्या समोर आहे, तुमची प्रतिक्रिया. नाही, मला सगळ्यात पहिल्यांदा दोघांच्याही प्रतिक्रियाला बोललं पाहिजे. मला नीलमताई असं म्हणायला, त्यांनी वाक्य सांगितलं युतीमध्ये सडल्याचं उद्धव ठाकरेंचं वाक्य होतं. तेच तर त्याच्यानंतरनं ती युतीमध्ये सडल्यानंतरनं बोलणं केल्यानंतर
पुन्हा लोकसभा आणि विधानसभा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढवली. त्यांचेच फोटो वरळीमध्ये सुद्धा लावून तुम्ही इलेक्शन लढवलं, मतं मागितली. त्यांच्या सभेमध्ये असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे सांगितलं. इथं सरळ सरळ शिवसेनेने विश्वासघात केला हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे सत्तेसाठी. एक दुसरं, अतुल लोंढेंची मानसिकता म्हणजे जी काँग्रेस पक्षाची मानसिकता आहे की फक्त या देशावरती राज्य करण्याचा अधिकार जो आहे तो गांधी घराण्याला आहे, कारण बाकी दुसरं कुणाला मान्यच नाही. त्यामुळे या देशातली जनता सातत्याने निवडून देते लोकांना, सातत्याने भारतीय जनता पार्टीला या देशातली जनता निवडून देते. ते सुद्धा त्यांना मान्य होत नाही आणि ते म्हणतात की आम्हाला मान्यच नाही. म्हणजे जनमताबद्दल आदर ठेवण्याचं भान सुद्धा काँग्रेस पक्षाला नाही, ही त्याची वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे तिसरं असं की आज अशाच प्रकारे चर्चा सुरू करताना म्हणजे अशा प्रकारे चर्चा मग काँग्रेसने सांगायचं, मग शिवसेने सांगायचं. लोढणे तर कमाल केली, काय ते आरजेडीने एक ट्विट केलं, त्या ट्विटवरती प्रतिक्रिया दिली. म्हणजे इलेक्शन कमिशननी व्हिडिओ सुद्धा सगळे जाहीर करायची तयारी दाखवली. त्या पद्धतीचं त्यांनी माहिती सगळी दिली की सगळ्यात रेकॉर्ड आहे म्हणून. तरी सुद्धा त्यांचा इलेक्शन कमिशन विश्वास नाही. मात्र जे पराभूत झालेत त्या आरजेडीवरती याचा विश्वास. बरं, शेवटचा मुद्दा तुमचा पसंत ना की तुम्ही म्हणतात की भाजपच्या ह्याच्यावरती आश्रितासारखा जगावं लागेल. मग आरजेडीकडून कुठे राज्यासारखं जगायला मिळणार आहे? म्हणजे अत्यंत वाईट. तिथेही तिचा कमीच जागा कमीच आहेत त्यांच्या. त्यामुळे तिथे आमच्यापेक्षा वाईट वागणूक त्यांनी अनुभव घेतलाय. त्यांनी किती आश्रितासारखं, किती वाईट पद्धतीने अपमानास्पद आरजेडीकडून वागवलं गेलं याचा अनुभव 9 महिने घेतलाय. पॉइंट आहे. मान राखून आश्रित का अपमान गिळून आश्रित राहायचा हा मुद्दा अगदी तुमचा बरोबर आहे, पूर्णतः लॉजिकल मुद्दा आहे, मला तो मान्य. मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुलजी, तुमची कमेंट, त्यानंतर मला अभय देशपांडेंकडे जायचंय. अतुलजी. एक असा आहे की आतापर्यंत शिवसेना भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत होती. ज्या रूममध्ये सन्मान्य बाळासाहेब ठाकरे बसत होते त्या रूममध्ये कसं खोटं बोललं हे सांगत होते, त्याचा प्रूफ नव्हता. पण जेडीयू सोबत निवडणुकीच्या दरम्यान जेडीयूला कमी कसं करता येईल, जेडीयूला कसं हरवता येईल याचा विश्वासघात हा निवडणुकीच्या दरम्यानच केलेला आहे. नाहीतर नितीश कुमार खासत बाहेर आले असते. नितीश कुमारांना पेढा भरवताना आपल्याला तिथले जयस्वाल जे अध्यक्ष आहे ते दिसले असते. ते न दिसण्याचं कारण काय आहे की टायटुलर हेड नावाची एक कन्सेप्ट आहे पॉलिटिक्समध्ये. म्हणजे नामनिर्देशित प्रमुख ठेवायचा, मग सगळे पोर्टफोलिओ आपल्याकडे ठेवायचे. म्हणजे मुख्यमंत्र्याकडे राहतं काय, ही सुद्धा भीती नितीश कुमारांना असेल ना. कारण भाजपची जी वागणूक आहे त्या वागणुकीला त्यांनी स्वतः प्रत्यक्षात अनुभवलाय. त्यांनीच नाही तर संपूर्ण देशाने बघितलेलं आहे कसं ते तीतर के पीछे आगे तीतर, आगे दो तीतर पीछे दो तीतर बीच में बहुत सारे तीतर, अशा पद्धतीच्या आघाड्या केल्या. एक आघाडी एलजीपी सोबत केली, एक जेडीयू सोबत केली, एक असाउद्दीन ओवेसी सोबत केली आणि कशा पद्धतीने आपल्या लोकांचा विश्वासघात केला. म्हणजे इव्हन अकाली दलाच्या त्यांनी सांगितलं हरसिमरत कौरनी की कॅबिनेटमध्ये न चर्चा झाली नाही, कॅबिनेटमध्ये आम्ही विरोध केला असताना सुद्धा आम्हाला बाजूला ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ते 3 किसान काळे कायदे जे आलेले आहेत, शेतकरी काळे कायदे, त्याच्या संदर्भात तेही बाजूला गेले. तर हा अनुभव जो आहे हा किती भयंकर अनुभव आहे. आता त्यांनी कदाचित त्यावेळेस नितीश कुमारने काय निर्णय घेतला माहित नाही, पुढे काय होईल हे माहित नाही. पण भाजपचा विश्वासघाताचा इतिहास हा सगळा अधोरेखित झाला या निवडणुकीमध्ये. सर्वात महत्वाची गोष्ट, हो, आरएसएसला या देशामध्ये राज्य करण्याचा अधिकार नाही हे काँग्रेस मानते आणि त्यासाठी काँग्रेस सामान्य बहुजनांच्या अधिकारासाठी, या देशाच्या संविधानासाठी भांडेल, झगडेल आणि लोकांसमोर चर्चेची चौकट बिहार. मी ती पुन्हा वेगळा बृहत विषय तयार होईल आणि वेळ जाईल त्याच्यामध्ये. एकतर आताच त्या जदयूच्या आरा त्या आता आलेल्या, त्यांच्याकडे मला जायचंय कारण वेळ अगदा संपत आलेला आहे. मला अभय देशपांडेंकडे पण जायचंय. अंजुम आरा जी, आपसे सवाल था और यहाँ पे जो डिस्कशन चल रहा है वो ये है कि इन हालातों में एक तो नीतीश कुमार जी बहुत प्रसन्न नहीं दिख रहे, ना कि कोई उनकी भाव विभोर ऐसी कोई भी कमेंट आई है इतने बड़े विजय के बाद भी, क्योंकि वो जानते हैं कि हम तृतीय चरण में, हम तृतीय स्थान पे हैं, हमारा उतना औहदा अभी बचा नहीं है. मेरा सवाल आपसे ये है, क्या इन स्थितियों में बिगर भाजपा बिहार अस्मितावादी पक्षों का सम्मिलित ऐसी सरकार, ऐसी कोई बड़ी अलग से फ्रंट तैयार होने की संभावना आपको लग रही है? ऐसा हम माने? देखिए, ऐसा बिल्कुल ही नहीं. एक चीज तो मैं बहुत क्लियर कर दूं सभी साथियों को कि हमारा बीजेपी और जनता दल यूनाइटेड का आज का नहीं, वर्षों का हमारा नेचुरल अलायंस रहा है. और हम लोगों ने इस चीज को साबित भी किया है कि हमारा जो अलायंस है वो विकास के लिए है, चाहे वो देश के लेवल पे हो या फिर बिहार के लेवल पे या किसी भी जगह पे. तो हमारा अलायंस जो है नेचुरल अलायंस है और हम जो है किसी भी. लेकिन अंजुम जी, तीसरे स्थान पे जाके सीएम पोस्ट की चाह रखनी, आकांक्षा रखनी कितना जायज बात होगी? तीसरे स्थान पे जाके, तीसरे स्थान पे जाके बिहार बीजेपी के आशीर्वाद के बाद. देखिए, ये बिल्कुल मुनासिब नहीं होगा ये कहना कि तीसरा स्थान और सीएम पद की चाह रखना. ये हम सभी जानते हैं
कि माननीय मुख्यमंत्री नीतीश कुमार जो हमारे आदरणीय नेता है, उनकी चाह क्या रहती है ये हम सभी को पता है। जी। दूसरी बात जो मैं बहुत ही क्लियर कर दूं, तीसरा स्थान पहला और दूसरा स्थान नहीं, बल्कि हमारा जो एनडीए के जितने भी घटक दल है, जो हम लोग चारों दल लड़े हैं, ये हमारा स्पष्ट मानना है कि हम जो है एक अलायंस है और हम हमारे टीम लीडर आदरणीय नेता नीतीश कुमार जी के नेतृत्व में चारों दलों ने चुनाव को लड़ा है और पूर्ण बहुमत बिहार में हासिल किया है, बहुत ही सम्मानजनक ढंग से। इसे रूप से देखना होगा, तो ये बिल्कुल कहना मुनासिब नहीं होगा तीसरा स्थान, बल्कि हम सभी एलआई पार्टनर, सभी पार्टियां जो है ये हमारा स्पष्ट मानना है जो है हमने मिलकर के चुनाव लड़ा और हमारा टीम लीडर नीतीश कुमार जी है और कोई जी। मैं विश्वास रखता हूं आप जो कह रही है, मुझे पता नाही केशवपदे मनात हसले असतील की नाही मला माहित नाही। केशवजी ते असं म्हणाल्या की या यंदाच्या निवडणुका नितीश कुमारांचा चेहरा आणि नेतृत्वाखाली आम्ही चारही पक्षांनी मिळून लढल्या, असं मला नाही वाटत आहे आणि असं भाजपच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही। त्यांना सगळ्यांना वाटतंय मोदींच्या चेहऱ्याने लढल्या, जे मलाही मान्य आहे, पण असो मी तुमची अडचण करणार नाहीये। मी अभय देशपांडेंकडे जातो। अभयजी, काही वेगळा प्रकार दिसतोय आपल्याला बिहारमध्ये होताना? नाही, मला वाटतं बिहारमध्ये बिहारचा महाराष्ट्र होण्याची शक्यता तशी कमी आहे। एक प्रसन्न निश्चित आहे की विश्वासघात आणि स्वाभिमान या शब्दांच्या व्याख्या आपण जरा परत एकदा तपासून घेतल्या पाहिजेत असं मला वाटायला लागले। कारण लालू प्रसाद बरोबर जाऊन निवडून आलेले आणि एकत्र जनादेश घेतलेले नितीश कुमार आपल्या बरोबर येतात तेव्हा ते सरदार असतात, ते स्वाभिमानी असतात आणि आपल्या बरोबर लढलेली शिवसेना दुसऱ्या बरोबर गेली की ती गद्दार आणि विश्वासघातकी असते। त्यामुळे त्या शब्दांचे अर्थ आपण त्या परत समजावून घेऊ। प्रश्न दुसरा आहे विषय की याच परिस्थितीमध्ये नितीश कुमार काय करतील? मला वाटते नितीश कुमार यांच्यासमोर फारसे पर्याय उपलब्ध नाहीत। या आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांना मुख्यमंत्री देण्यास भाजप आज तयार आहे। ते मुख्यमंत्री पद स्वीकारायचं की सन्मानाने अधिक स्वाभिमान जागा करून केंद्रातलं मंत्रीपद स्वीकारून भाजपाला हवे असलेलं हे पद त्यांना द्यायचं की वारंवार वेगवेगळ्या नेत्यांकडून हे आमच्या जीवावर इथे आहेत असे हे त्यांचं ते ठरवतील। पण कळीचा मुद्दा याच्यामध्ये असणार आहे की जेडीयूची जी आजची परिस्थिती झाली आहे त्याला प्रमुख कारणीभूत असणारा जो लोक जनशक्ती पार्टी आहे, ती पार्टी यापुढे एनडीएचा घटक राहणार आहे का? ती घटक राहणार असेल सरकारचा तर ते नितीश कुमार यांना मान्य आहे का? किंवा या निवडणुकीत त्यांनी कुठलेही प्रमाद केले असले तरी भाजपाच्या प्रेमापोटी मी ते पोटात घालील अशी त्यांची भूमिका आहे का? हीच भूमिका ते स्पष्ट सांगण्यासाठी बाहेर येतील का? या प्रश्नावर मला वाटतं की जेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट होईल त्यावेळेस त्या सगळ्या बाबी येतील। परंतु एकदा त्यांनी जेडीएसचा अनुभव, आरजेडीचा अनुभव घेतलाय, तो अनुभव फारसा सुकर नव्हता। तेवढ्या एका बाबतीत मी केशव उपाध्ये यांच्याशी सहमत आहे, मुद्दा बरोबर। आजच्या परिस्थितीत ते परत जातील, परिस्थिती आज नाही। जसं मगाशी म्हणाले तसं केशवपदेंनी अचूक शब्द वापरले होते की अपमानास्पद आश्रित असण्याला काय अर्थ आहे, आणि त्यासाठी म्हणूनच मी म्हणालो की मान राखून आश्रित, अपमान स्वीकारत आश्रित, शेवटी पर्याय मात्र आश्रितपणाचा आहे। दुर्दैवाने नितीशांची ती चूक आहे, त्यामध्ये इतर पक्षाकडे बोट दाखवता येणार नाही। कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना विचारलं होतं की महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये येईल का? लोकांना काय वाटतं बघूयात आपण तिकडे ग्राफिक्सच्या ठिकाणी। बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा महाराष्ट्र पॅटर्न होईल का? नाही म्हणतायत लोक, 57.5% लोक नाही म्हणतायत आणि 42.5% होय म्हणतायत। लोकांना सुद्धा वाटतंय की असं काही होणार नाही, नितीश कुमार आहे ती घडी तशीच कायम ठेवतील, जीवनात ही घडी अशीच राहू दे, हेच गाणं ते गातील। कदाचित हिंदीमध्ये कसं गातील मला माहित नाही, पण तुर्तास तरी जर का नवीन सत्ता स्थापन होत असेल तर एक नवीन शुभारंभ असतो, त्यांना शुभेच्छाच दिल्या पाहिजेत आपण। केशव उपाध्ये तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, तुमच्या मित्रपक्षालाही शुभेच्छा, सगळ्यांचे आभार। आपण चर्चेला वेळ दिला यासाठी। इथेच थांबूयात, पाहत राहा एबीपी माझा।